चला घाई करायची टीम जय ठाकर आपलं फिल्डिंग रिस्ट्रिक्शन लगेच सेटअप करून घ्या. जुनी या मॅचला जिंकण्यासाठी पाहायला गेलं तर 12 बॉलमध्ये 39 धावेचा असता सामना जिंकण्यासाठी नयनने पहिलं षटक जिथे हाताळलं 3 धावा त्याने खर्च केले नाही. बॉलिंग ट्रॅकमध्ये पुन्हा एकदा विश्वास पुन्हा एकदा बॉल त्याच्या हाताकडे सुपूर्द करण्यात आलेला आहे. गेम चेंजिंग ओव्हर कदाचित हे षटक होऊ शकतं कारण की इथून पूर्णपणे या मॅचचा कायापालट होईल का. फुल लेनचा बॉल होता यॉर्कर लेनपती पुन्हा एकदा किलर यॉर्करचा वापर अपील तर जोरदार आहे. तो पंच पुन्हा एकदा दर्शवतील यावेळी ते बाउन्स झाल्यानंतर हा बॉल फिर कधी तो पद धाव मिळणार नाहीये. धावसंख्येचा पाठला करत असताना आतापर्यंत 38 38 धावसंख्या फलकात आहे. 77 77 धावेचे लक्ष या मॅचला जिंकण्यासाठी अजूनही 11 बॉलमध्ये हा सामना जिंकण्यासाठी धावेची आवश्यकता आहे. 39 39 धावेची आवश्यकता. बॉल पुन्हा एकदा तयार सरळ बॅटने ऑन साइडला पिरा आहे. तब तक ये मैच जिंदा है आणि इथे दाखवलंय टायगर भी जिंदा है. षटकार कमाची बॅटिंग लाजवाब प्लेसमेंट पिऱ्याच्या बॅटमधून षटकार. पुन्हा एकदा हा बॉल फ्लॅट बॅटेड फास्ट अँड फ्यूरियस. इट्स आउट ऑफ द मैक्सिमम बंदे में है दम और लगाया मैक्सिमम सिक्सर. नऊ बॉल मध्ये 27 धावांची आवश्यकता आहे. आता थ्रिलर आपण पाहतो या साई मंथन प्रीमियर लीगचा महासंग्रामामध्ये 6-7चा महासंग्राम आपण नुकताच पाहिला पण या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा तेच साहस तो धाडस. पुन्हा एकदा सरळ बॅटने हा बॉल ऑन साइडला बेचला फिटसला डीप मध्ये आहे. बॉल पकडला जाईल. विकेटचा पातन कहाणी मेटविस पिऱ्या बॅक टू दी पॅव्हलियन. महत्वाची गडी गमावलाय. पेऱ्या ज्या प्रकारे खेळी साकारतो तसं वाटत होतं की सामना फिनिश करण्याची ताकद त्याच्याकडे आहे परंतु पेऱ्या जसा बाद गेला तसा पुन्हा एकदा मैदानात दाखल होईल. आसिफ सध्या मैदानात दाखल होत असताना नवीन बॅट्समन आसिफकडे सुद्धा ताकद आहे. आसिफ सुद्धा सामना फिनिश करू शकतो. त्याला एक मोठा प्रहार करणं गरजेचं राहील. या मॅचला जिंकण्यासाठी 8 बॉलमध्ये 27 धावांची आवश्यकता आहे. पेऱ्या जोपर्यंत होता असं वाटत होतं की सामना जिनी समाप्त झालेला नाही परंतु या मॅचमध्ये गेम चेंजिंग होईल का. इथे 2 बॉलवरती मोठा प्रहार पाहिजे एखादा तेव्हा हा सामना शेवटच्या बॉलपर्यंत जाऊ शकतो. तो प्रयत्न सध्या करावा लागेल. आसिफ सुद्धा मोठे षटकार मारण्यासाठी ओळख त्याचे आहे. त्या आयडेंटिफिकेशन पुन्हा एकदा देण्याची आवश्यकता नाही आहे कारण की आसिफकडे ती ताकद आहे ती नजाकत आहे. आणि टायमिंग का राजा पुन्हा एकदा होईल का. 8 बॉल 27 रन. बॉल पुन्हा एकदा तयार होईल ओव्हर द विकेट. नयन सध्या विकेट टेकर बॉलर आहे. फुल लेनचा बोलता थोडंसं स्लोवर वनचा वापर अगदी समोर बोट ठेवला तर पण लाईन थोडीशी मिस केली बॅटर याने पाहायला गेलं तर की बॅक ऑफ द लेंथने स्लोवर वनचा पूर्णपणे चांगला वापर इथे करत असताना रोंग वन आणि आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या जेव्हा पोहोचते फलकात 50. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 7 बॉलमध्ये 27 धावांची आवश्यकता. सामना जिंकण्यासाठी टीम सहारा 11 कारण की ज्या प्रकारे बॉलिंग सुद्धा पाहायला मिळते टीम जय ठाकर पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग डिपार्टमेंट खूप चांगलं चाललं. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा अनदर डॉट बॉल. चांगली बॉलिंग सध्या पाहायला मिळते. हा सुद्धा प्ले करण्याचा प्रयत्न बॅटवरती नाहीये. आता शेवटचे 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये या मॅचला जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता आहे 27. टीमची धावसंख्या 50. लॉस ऑफ 4 विकेट डाऊन. टीम जय ठाकरच्या विरुद्ध सहारा 11. Manish. कमाच्या सामन्यात शेवटचा 6 बॉलमध्ये 27 धावांची आवश्यकता आहे. पण तो क्रिकेट आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये कधी होत्याचं नव्हतं होत असतं. पाहूया तसा काही प्रकारचा चमत्कार होईल का मैदानात. क्रिकेट 6 बॉलमध्ये 27 हे मॅचचं पुन्हा एकदा समीकरण इथे रिंकू सिंहचं पुन्हा एकदा आठवण करून द्यावी लागेल.
पहिला बॉल सरळ बॅटने लॉफ्टेड डॉप ड्राइव्ह फिल्डर नाहीये बॉल मागे जाईल 1 बॉल सीमा पार मिलेंगे रन 4 अजब शॉट और गजब के 4 रन चौकार लाजवाब टायमिंग इथे प्लेसमेंट इतकं चांगलं कर की फिल्डर स्वीपर कव्हर मागे नागवे नाहीये आणि त्याचा फायदा उचलत असताना जसा बॉल समोर ठेवला तसा बॉल मैदानाच्या बाहेर या मॅचला जिंकण्यासाठी बॉल शिल्लक आहेत 5 आणि 5 बॉलमध्ये धावांची आवश्यकता 23 मागच्या ओव्हरमध्ये ज्या प्रकारे फिर्याने सुरुवात केली असं वाटत होतं की सामना कुठे ना कुठे फिरण्याची ताकद आहे तो त्यानंतर जय ठाकर टीम नयनने काय वापसी केली पुणे डबल तयार होईल सुरेश बॅटने खेळण्याचा प्रयत्न ऑन्सला पुन्हा एकदा बॅटमध्ये बॉल व्यवस्थित टायमिंग झालेला नाहीये मुकेश पुन्हा एकदा बॉलपर्यंत पोहोचतील एकच सिंगल इथे प्राप्त केली जाईल जास्त काय मिळणार नाहीये त्या सिंगलच्या मदतीने धावसंख्या फलकातील जेव्हा पोहोचते स्कोर करते थोडीशी झेप घेत असताना धावा आता 55 55 आता रेग्युलर जर पाहिलं गेलं तर इथे 3 षटकार जे आहेत 4 षटकार ते कंपल्सरी आता मारावे लागतील आसिफने 1 षटकार इथून खेचला तर कदाचित पूर्णपणे या मॅचमध्ये येऊ शकते टीम सारा 11 इथे चुकी करून चालणार नाहीये पाहूया सामना जिंकेल कोण शेवटचे 4 बॉल 22 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी बॉल पुन्हा एकदा तयार पुढचा बॉल ओहो आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न तो प्ले करण्याचा प्रयत्न इथे बॉल बॅटवरती नाहीये आणि इथे सुद्धा आलाय हा डॉट बॉल कमालची वापसी पुन्हा एकदा करत असताना या शेवटच्या ओव्हरमध्ये ज्या प्रकारे बॉलिंग सध्या पार केली जाते राजेश अगदी व्यवस्थित लेंथ अँड लाईन अप्रतिम बॉलिंग शेवटचे बॉल आता शिल्लक आहे 3 बॉलमध्ये 22 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी समोर जर पाहिजे तर बॅटिंग करण्यासाठी पुन्हा एकदा आसिफने आतापर्यंत बॅट तडपलेली नाहीये तो हा बॉल फ्लॅट बॅट ऑन सिला ड्राइव तर खेळला डीप मध्ये फील्डर त्याला बीट करून बॉल मैदान के बाहर जाएंगे फॉर रनों के लिए 4 रन शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत पूर्णपणे आता विजयाच्या अगदी उंबरठ्यावरती येऊन ठेपत असणारा टीम जय ठाकर कमालची वापसी काही मॅचेसमध्ये चुक्या झाल्यात परंतु मागे काय चुकी झाली या मात्र नक्कीच गोष्टी पटवून पाहिल्याने त्यानंतर स्वतःमध्ये बदल करत या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा एंटर होत असताना तो चांगली बॉलिंग पुन्हा एकदा पाहायला मिळते शेवटच्या बॉल आता शिल्लक आहे शेवटच्या बॉलवरती धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी सामना ऑलमोस्ट खिशामध्ये आहे जय ठाकर टीम हावी सध्या ठरत असताना चांगली बॉलिंग शेवटचा बॉल होता ऑन्सला टर्न करण्याचा प्रयत्न बॅटची टॉप 8 घेत बॉल विकेट किपर अक्षयच्या हातामध्ये आणि हा सामना ते जिंकलाय टीम जय ठाकर या टीमने नेक्स्ट मॅच लगेचच दोन्ही टीम आपण रेडी राहा ओम नमः शिवाय आणि त्यांच्या विरुद्ध रजनीकांत हंटर्स हा सामना काही कमाचा जिथे खेळला जय ठाकर टीमने आणि इथे पूर्णपणे नमवले सारा 11 डीजे आज मंगळवारी आम्ही आईलो घर बाई आईला तुझ्या चरणा शिलाई सुखी आम्हाला कराना हेच मागणं माझं नाव चला रजनीकांत हंटर्स लगेच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे ओम नमः शिवाय आपण टीम लगेच आपण 2 बॅटर रेडी ठेवा आणि मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार अक्षय भांडेकर ज्याच्या माध्यमातून 1 ओव्हरमध्ये 5 धावा खर्च करत असताना 1 विकेट आणि 10 बॉलमध्ये 16 धावा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार अक्षय या पण लगेचच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी रजनीकांत हंटर्स आणि त्यांच्या विरुद्ध पुन्हा एकदा ओम नमः शिवाय जंगलाय